निरोपणा करता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहमान्य विश्वमान्य विश्वभूष्य विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु जगतबंधने जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा उत्कृष्टाचा सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा असून अभंग चार चरणाचा असून अभंग सर्वांच्या परिचयाचा अभंग सर्वांच्या पाठांतरातला आहे। या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे काहीतरी मागणी मागतात। विठ्ठल विठ्ठल अभंगाला चिंतन करण्या अगोदर काही थोडासा अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे। अखिल कोट ब्रह्मांड नायक जगतधार रुक्मिणी प्राण संजीवन ज्ञानेंचे राजे सदापंचे मैबाप योग्यांची माऊली अनाथाची माय कैवल्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या कृपाशीर्वादानं जगतबंधने जगद्गुरु तुकोबारायांच्या कृपाशीर्वादानं आदि करून सगळ साधू संतांच्या कृपाशीर्वादानं भगवंताच्या कृपाशीर्वादानं सालाबादाप्रमाणे चालत असलेला हा भव्य दिव्य अशा प्रकारचा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातली आजची 7व्या दिवसाची कीर्तनाची सेवा जागराची कीर्तनाची सेवा अर्थातच काल्याच्या आदल्या दिवशीची सेवा उपांत्य दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या बालकाकडं माझ्यासारख्या पामराकडं माझ्यासारख्या अज्ञानाकडे आलेली आहे। त्यामध्ये मी माझं परमभाग्य समजतो। अतिशय सुंदर अशा प्रकारचं गोड अशा प्रकारचं दृष्ट लागावं एवढं सुंदर सर्व गावकऱ्यांना सर्व ग्रामस्थ मंडळांनी हे केलेलं कार्यक्रमाचं नियोजन तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत। कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वच वयोवृद्ध मंडळी ज्ञानवृद्ध मंडळी तपवृद्ध मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहात परिचित अपरिचित मंडळी कार्यक्रमाला उपस्थित असून तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना धन्यवाद देऊन अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे केलेलं कार्यक्रमाचं नियोजन आहे। कार्यक्रमाला मला जे साथ करण्यासाठी उपस्थित आहे ज्यांनी सुंदर अशा प्रकारची गोडाशी चाल गायली अशा असणारे आमचे आदरणीय वंदनीय महाराजांचं नाव आदरणीय गणेश महाराज आहेत त्यांनाही माझं वंदन आहे। त्याच नंतर आमचे आदरणीय वंदनीय प्रदीप महाराज आहेत त्याच नंतर आमचे आदरणीय वंदनीय हरे महाराज आहेत त्यांनाही माझं वंदन आहे। आदरणीय ताई आहेत त्यांनाही माझं वंदन आहे। सर्वच गावातील परिसरातील वृद्ध मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहात तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे। त्याच नंतर पकवाजाची साथ जे करत होते अशा असणारे आमचे आदरणीय वंदनीय महाराजांचं नाव गणेश महाराज आदरणीय गणेश महाराज असतील एकदा या सर्वांसाठी सर्वांनी जोर सर्व मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। त्याच नंतर आमचे आदरणीय वंदनीय सुनाजी महाराज असतील त्यांनाही माझं वंदन आहे। गावातील परिसरातील वयोवृद्ध मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी ज्ञानवृद्ध मंडळी तपवृद्ध मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहात तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे। आज माझ्या बालकाच्या कीर्तनासाठी जे वेळात वेळ काढून उपस्थित आहेत पहिल्या दिवशीची कीर्तनाची सेवा ज्यांची झाली अशा असणारे आमचे आदरणीय वंदनीय शुभम महाराज असतील त्यांनाही माझं वंदन आहे। ते सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित आहेत एकदा त्यांच्यासाठी आदरणीय सर्वच मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहेत अशा असणारे आमचे आदरणीय हार्मोनियम वाजवण्यासाठी महाराज उपस्थित आहेत विनेकरी बाबा आहेत त्यांनाही माझं वंदन आहे। दृष्ट लागावे असे चोपदार आहेत त्यांनाही माझं वंदन आहे। अतिशय सुंदर अशा प्रकारची गोड माईक सिस्टीम आहे त्यांनाही माझं वंदन आहे। युट्यूब चॅनलवरील दादा आहेत त्यांनाही माझं वंदन आहे। तुम्हाला सर्वांनाच वंदन करून सेवेला सुरुवात विठ्ठल विठ्ठल यजमान ज्यांनी घेतलं अशा असणारे बाप्पू लिंबा मांगले एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा त्यांनाही माझं वंदन आहे। आधी करून सर्वच मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहात तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना धन्यवाद देऊन मी माझ्या सेवेला सुरुवात करतो। वेळात वेळ काढून माझ्या बालकाच्या कीर्तनासाठी जे उपस्थित आहेत माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे डोकेवाडीचे लक्ष्मण मामा उपस्थित आहेत त्यांनाही माझं वंदन आहे। ते सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित आहेत। सर्वच मंडळी कार्यक्रमाला उपस्थित असून माझ्या समोर बसलेले वयोवृद्ध मंडळी ज्ञानवृद्ध मंडळी तपवृद्ध मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी परिचित अपरिचित मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहात। तुम्हाला सर्वांनाच वंदन करून सेवेला सुरुवात नाव झाली ना सगळ्यांची कोणाचं राहिलं नाही ना आणि जरी राहिलं असेल तर राग काही येऊन देऊ नका बरं का कारण तुमचे नाव घ्यायला मी थोडी तुमची बायको आहे। नाव घेण्यासाठी घरी बायको आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही पण तरी सुद्धा तुमचं सगळ्यांचं नाव एका उखाण्यामध्ये घेतो। उखाणा कसा घेतो लक्ष देऊन ऐका बरं ऐका नाही तर सध्याच्या काळात उखाण्याच्या लय पद्धती निघल्यात बरं का पण मी उखाणा कसा घेतो लक्ष देऊन ऐका। पांडुरंगाच्या चरणी फुलं वात वाकून ऐका बरं पांडुरंगाच्या चरणी फुलं वात वाकून आणि तुम्हा सर्वांचं नाव घेतो ज्ञानोबा तुकोबारायांचा मान राखून विठ्ठल सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे।
या अभंगात वर जगद्गुरु तुकोबाराय जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे काहीतरी मागणं मागतात. पहिला मुद्दा, या पृथ्वी तलावरती 3 वर्ग पडतात. पहिला वर्ग देवाचा, दुसरा वर्ग साधू संतांचा आणि तिसरा वर्ग तुमचा आमचा अर्थातच मनुष्याचा. देवाचा वर्ग आहे, साधू संतांचा वर्ग आहे, तिसरा तुमचा आमचा म्हणजे अर्थातच मनुष्याचा वर्ग आहे. वाक्य लक्षात ठेवा. देव सारखा देत राहणार आहे, साधू संत कधी मागत नाहीत आणि मनुष्य सारखा मागत राहतो. जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे वारंवार जर कोण मागत असेल तर तुम्ही आम्ही देवाकडे मागणं मागतो. मुळातच देवाकडे कधीच काही मागत नाहीत, त्याला संत असं म्हणतात. देवाकडे सारखं मागत राहतो त्याला मनुष्य असं म्हणतात, आणि जो सारखा देत राहतो त्याला देव असं म्हणतात. मग साधू संत तर देवाला कधीच मागत नाहीत. मागच्या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबारायांनी जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे मागणी केली. मग तुकोबाराय हे संत नव्हते का? तुकोबाराय हे संत नव्हते का? बरोबर आहे, तुकोबाराय हे संत होते. मग संत असताना सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांनी का बरं मागणी केली? मागण्याचं कारण काय? एक वाक्य लक्षात ठेवा. देवाच्या दारामध्ये जाऊन देवाला मागणं मागणारे जे आहेत त्यांचं नाव मनुष्य आहे. ऐका बरं का, देवाच्या दारामध्ये जाऊन देवाला जे मागणं मागतात त्यांचं नाव मनुष्य आहे. आणि देव ज्यांच्या दारामध्ये येतो आणि सांगतो महाराज काहीतरी मागा, त्यांचं नाव जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबारायांच्या दारामध्ये जगाचा चालक मालक जातो, म्हणतो महाराज काहीतरी तुम्हाला मागावं लागेल. जगाचा चालक मालक भगवंताला जगद्गुरु तुकोबाराय हात जोडतात आणि सांगतात नाही देवा मी काहीच मागणार नाही. त्यावेळेस जगाचा चालक मालक म्हणतो महाराज आतापर्यंत तुम्ही सेवा केलेली आहे, ह्या सेवेचं फळ तुम्हाला मागावं लागेल. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय सांगतात हे बघ देवा आम्ही संत आहे, निस्वार्थ सेवा करू तुझी, मला काही फळ नकोय, मला काही नको. एक ऐका, स्वतःच्या सुखासाठी मागणं मागणारे मनुष्य आणि जगाच्या सुखासाठी मागणं मागणारे हे साधू संत आहेत. म्हणून तर म्हणतात ना जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्ट भीती परोपकारे, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठे. जगाचं कल्याण करण्यासाठी अर्थात तुमच्यासाठी आमच्यासाठी देह जिजवणारे जर कोण असतील तर हे मात्र साधू संत आहेत. नाही मागितलं जगद्गुरु तुकोबारायांनी जगाच्या चालक मालकाकडे काही. त्यावेळेस देव म्हणतो महाराज मला माहिती तुम्ही काही मागणार नाही, तुमची श्रीमंती भरपूर आहे. पण एक वाक्य लक्षात ठेवा, काही कालांतरानं तुमची परिस्थितीनं काही कालांतरानं तुमची श्रीमंती ढासळत गेलेली आहे. ऐका, तुकोबारायांकडे श्रीमंती भरपूर होती. तुकोबारायांच्या श्रीमंतीचा जर विचार करायचा झाला तर तुकोबारायांची श्रीमंती एका वाक्यामध्ये सांगतो. ऐका, तुकोबारायांच्या गाथ्यातील एका अभंगावर कीर्तन करून जर कीर्तनकार कोट्याधीश होत असेल, मी तुकोबारायांची श्रीमंती तुमच्या समोर मांडतोय. ऐका बरं, तुकोबारायांच्या गाथ्यातील एका अभंगावर कीर्तन करून जर कीर्तनकार कोट्याधीश होत असेल तर एवढा मोठा तुकोबारायांचा गाथा आमच्या तुकोबाराय लिहून ठेवला. हे तुकोबाराय किती श्रेष्ठ आणि हे तुकोबाराय किती श्रीमंत. एवढे श्रेष्ठ तुकोबाराय, एवढी श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांची. स्वतःजवळ काहीच ठेवलं नाही, जगाला देऊन टाकलं. नाही ठेवलं स्वतःजवळ. जगाचा चालक मालक म्हणतो माहितीये महाराज श्रीमंती भरपूर आहे पण कालांतरानं तुमची श्रीमंती परिस्थिती ढासळत गेलेली आहे, तुम्हाला काहीतरी मागावं लागेल. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ऐक देवा आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये श्रीमंती होती, आतापर्यंत मी आता गरीब झालो, एखाद्या वेळेस पुन्हा श्रीमंत होऊ शकतो. ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा ज्या त्याच्या कर्माचा दोष आहे. कारण मनुष्याला जो जन्म भेटला कशा करता भेटला त्याचे 3 कारण आहेत. पहिलं कारण आहे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे अंतीची झाली अंगे हररूप. जन्माला आल्याच्या नंतर काहीतरी वासना शिल्लक राहिली की जीवाला जन्म घ्यावा लागतो. पहिलं कारण. महाराजांनी जीवाला जन्म घ्यायचं दुसरं कारण सांगितलं जन्मा येणे गडे पातकांचे मूळ आणि संचिताचे फळ भोगावया. जन्माला आल्याच्या नंतर जे पाप शिल्लक राहतं तर संचित रूपाने फेडण्याकरता जीवाला जन्म घ्यावा लागतो. दुसरं कारण. आणि महाराजांनी जीवाला जन्म घ्यायचं तिसरं कारण सांगितलं केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले ऐशी किती. अर्थातच माणसाचा काहीतरी कर्म शिल्लक राहिलं की जीवाला जन्म घ्यावा लागतो. ऐक देवा वासना पाप आणि कर्म ह्या 3 गोष्टी मनुष्याच्या शिल्लक राहिले की मनुष्याला जन्माला यावं लागणार आहे. मग काहो महाराज आमचं सुद्धा वासना पाप आणि कर्म ह्या 3 गोष्टी शिल्लक आहेत का? बरोबर आहे, आपलं सुद्धा वासना पाप आणि कर्म ह्या 3 गोष्टी शिल्लक आहे. पण जन्माला आल्याच्या नंतर जगाच्या चालक मालकाचं भगवंताचं नामचिंतन तुमच्या आमच्या मुखामधून घडावं. कारण देवानं जे शरीर दिलंय नेमकं कशासाठी दिलंय तर महाराज सांगता देवे दिला देह भजना गोमटा आणि तो या झाला फाटा बाधिकेचा. जगाच्या चालक मालकानं भगवंतानं हे शरीर जर कशासाठी दिलं असेल तर भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी दिलंय.
याच्याकरता त्या देवाकडे जावं, त्या जगाच्या चालक मालकाची भगवंताची भक्ती करावी. नाही देवा, मी काहीच मागणार नाही. ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा दोष आहे, ज्याच्या त्याच्या जीवनामध्ये कर्म ज्याचं चांगलं आहे त्याला फळ सुद्धा चांगलं आहे, ज्याचं कर्म वाईट आहे त्याचं फळ सुद्धा वाईट आहे. कर्मानुसार प्रत्येकाला वागावं लागतं. देवा, स्वतःच्या जीवनातलं तुला जर कर्म चुकलं नसेल तर आमच्या सारख्याला काय कर्म चुकणार? जगाच्या बापाला जर कर्म चुकलं नसेल तर तुम्हाला मला काय कर्म चुकणार आहे? महाराज सांगतात, कर्मे राम वनवासा गेला. कर्मानं रामाला सुद्धा वनवासाला जावं लागलं. ऐक देवा, तुला जर कर्म चुकलं नसेल तर आमच्या सारख्याला काय कर्म चुकणार आहे? माझ्या प्रारब्धाचा दोष आहे, माझ्या कर्माचा दोष आहे, त्याच्यामुळे मी काहीच तुला मागणार नाही. शेवटी जगाचा चालक मालक काकुलतेल होतो. काकुलते हा शब्द माहिती आहे ना तुम्हाला? काहीकडे केविल वाणं म्हणतात, काहीकडे केविल वाणो म्हणतात आणि काहीकडे काकुलतेला म्हणतात. जगाचा चालक मालक शेवटी केविल वाणात चेहरा घेतो, म्हणतो, महाराज मला माहिती आहे तुम्ही काही मागणार नाहीत, पण एक वाक्य लक्षात ठेवा. मला माहित आहे तुम्ही मागणं मागत नाहीत, पण एक ऐका, तुम्ही माझ्या दारामध्ये आलेलं नाहीत, मी तुमच्या दारामध्ये आलो आहे. याच्याकरता तुम्हाला काहीतरी मागावं लागेल, मागावंच लागेल, हा माझा हट्ट आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आई देवा, वाड वडिलापासूनची परंपरा आहे. काही न मागणे आम्हा अणुचित आणि वडिलांची रीत जाणत असे. वाड वडिलापासूनची परंपरा आहे. देवा, मी काहीच मागणार नाही. आणि एखाद्याला एखाद्याच्या जीवनातलं उदाहरण जर पटवून द्यायचं असेल तर त्याला त्याच्या जीवनामध्ये झालेला प्रसंग सांगावा लागतो. जगद्गुरु तुकोबरायने देवाच्या जीवनातलं उदाहरण देवाला दिलं, सांगितलं, देवा, एक वाड वडिलापासूनची परंपरा आहे. काय वाड वडिलापासूनची परंपरा आहे? तुझ्या जीवनातला तुला झालेला घडलेला प्रसंग सांगतो, ऐका. रामायण माहिती आहे तुम्हाला सर्वांना? त्रेतायुगातली कथा आहे, फार सुंदर आहे. रामायणामधला तुम्हाला सर्वांनी एक अंगद माहिती आहे का? अंगदाकडे जर बघितलं तर फार सात्विक सदाचारी होता अंगद. अंगद तसा तर पशुच्या योनीमध्ये होता, वानराच्या योनीमध्ये होता. रामानं विचार केला, रावणाची जी लंका आहे ही रावणाची लंका अंगदाला देव आहे. काय? रावणाची जी लंका आहे ही कोणाला द्यावी? अंगदाला द्यावी. अंगदाला बोलवून सांगितलं, अंगदा, रावण जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत सीता येत नाही. आणि सीताला जर आणायचं असेल तर रावणाला मारावं लागेल. मग रावण मेल्याच्या नंतर विचार करतोय, नेमकी ही रावणाची जी लंका आहे ही नेमकी द्यावी कुणाला? रावणाची जी लंका आहे ही नेमकी द्यावी कुणाला? त्यावेळेस अंगदानं सांगितलं, देवा, हा शब्द आता तोंडातून काढलाय, पुन्हा नंतर काढू नका. का बरं? मला नकोय रावणाची लंका, माझ्या काही कामाची नाही. लक्ष्मणजीला थोडासा राग आला. राग येणं साहजिक आहे, कारण शेषाचा अवतार आहे. राग आला बोलू लागले, अंगदा, कोणाशी बोलतो याचं जरा भान ठेवून बोल. देवानं सांगितलं, लक्ष्मणजी शांत व्हा. अंगदाला सांगितलं, का रे बाबा अंगदा, रावणाची लंका सहजही कोणाला भेटते का? दुर्मिळ आहे. अंगदानं सांगितलं, देवा, तुमच्यासाठी दुर्मिळ असेल पण आमच्यासाठी सुलभ आहे. कसं काय? सांगितलं, ज्याची लंका आहे त्याला रावण म्हणतात. ऐका, हा, ज्याची लंका आहे
त्याला रावण म्हणतात. आणि त्या रावणाला माझ्या बाबाने बगलामध्ये घेऊन 4 समुद्राच्या आंघोळी केल्या. अंगदाच्या वडिलाचं नाव काय होतं बोला? वाली. ऐका, अंगदाच्या वडिलाचं नाव होतं वाली. म्हणजे वालीनं रावणाला बगलामध्ये घेऊन किती समुद्राच्या आंघोळी केल्या? 4. ऐका, 4 आंघोळी केल्या. मग सांगितलं रावणाच्या, ऐका, रावणाच्या लंकेविषयी जर वालीच्या मनामध्ये जर पाप असतं तर रावण बगलामध्ये दाबला असता, रावण टमाट्यासारखा फुटला असता आणि रावण मृत्यू पावला असता. मग मला सांगा, रावण मेल्याच्या नंतर लंका कोणाची झाली असती? वालीची. मग वाली मेल्याच्या नंतर लंका कोणाची? अंगदाची. मग सहज मला लंका भेटू शकत होते, पण माझ्या बाबानं जर रावणाच्या लंकेवरती डोळा ठेवला नाही आणि त्याच निष्ठावंत बाबाचा मी अंगद, मी पुत्र आहे, माझ्या बाबानं जर डोळा ठेवला नसेल तर मी कशाला ठेवू? म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, वडिलांची रीत जाणत असे. वाढ वडिलापासून जे परंपरा आहे नाही मागणार काहीच. जगाचा चालक मालक म्हणतो महाराज, वाढ वडिलापासून जी परंपरा आहे, पण ही तुम्हाला परंपरा मोडीत पाडावी लागल. का बरं मोडीत पाडावी लागल ही परंपरा? आतापर्यंत धकून गेलं, पण माझी ही सेवा केली, या सेवेचं फळ काहीतरी तुम्हाला मागावं लागेल. विचार करा, जगाचा चालक मालक तुकोबारायांच्या दारामध्ये जाऊन महाराजांना एवढा हट्ट करतोय मागण्यासाठी. तुकोबारायांच्या जाग्यावर जर देव आपल्या दारात आला असता तर काय काय मागितलं असतं तुम्ही? आम्ही धन द्या, श्रीमंती द्या, पैसा द्या. हे मागणं कोणाचं? हे तुमचं आमचं. पण एक वाक्य लक्षात ठेवा, जगामध्ये ज्ञान भरपूर आहे, धन भरपूर आहे, श्रीमंती भरपूर आहे, पैसा भरपूर आहे, हे काही कामाचं नाही. महाराज सांगतात अहंकाराचं. कोड फुटलेल्या माणसाचं गोरपण आहे, याला प्रमाण आहे. ऐका, कोडी याचे गोरेपण अंतैसे अहंकारी ज्ञान. महापूर आल्याच्या नंतर सगळं जातंय. महापुरे झाडे जाती आणि तेथे लवाळे वाचती. का बरं लवाळ वाचतं? लवाळ वाचण्याचं कारण काय? तर महाराज पुढे जाऊन सांगतात. महाराज सांगतात, नम्र झाला होता तिने कोंडिले अनंता. लवाळ्याकडे जर बघितलं तर काय म्हणे? नम्रता आहे, त्याच्यामुळे लवाळ राहतं. ज्ञान असू द्या, धन असू द्या, श्रीमंती असू द्या, पण माणसाला बाधा नसल्या पाहिजे कोणच्या. का काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार, एखादी जरी बाधा मनुष्याला झाली तर मनुष्य संपला म्हणून समजावं. जीवनामध्ये जीवन जगत असताना ज्ञान असावं, पण ज्ञानाला जोड कशाची असावी? कशाची? भक्तीची. महाराज सांगतात ज्ञान भरपूर आहे, पण भक्ती जर नसेल तर काही कामाची नाही. याला प्रमाण आहे. काय प्रमाण आहे? भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. भक्ती जर नसेल, प्रेम जर नसेल तर देवा हे ज्ञान आमच्या काहीच कामाचं नाही. महिला मंडळ माझ्याशी बोलत चला. पंचपक्वान्नाचं जेवण आहे, पण त्याच्यात जर नसल काय मीठ चव लागेल का? अजिबात नाही. तुका म्हणे अन्न अनजात नसता लवण. लवण म्हणजे मीठ आहे. पंचपक्वान्नाचं जेवण आहे, पण त्याच्यात जर मीठ नसेल तर चव अजिबात लागणार नाही. तुमच्याकडे गुलाबजामुन करतात का? गुलाबजामुन करायला कोणचं साहित्य लागतंय? पहिली गोष्ट म्हणजे मैदा आणि खवा. ऐका, मैद्याचे आणि खव्याचे बारीक बारीक केलेली गोळी ते त्याला तळायची. ते पाकात बुडवायच्या अगोदर तिखट लागतात की कडू? कोण म्हणलं गोड इकडे त्याच्या पाया पडतो मी? गोड लागतात का हो? नाही. तिखट नाही, कडू नाही. ते कसे लागतात? ते सपक लागतात, ते फिक्के लागतात, ते पांचट लागतात. पण जर तेच बारीक बारीक केलेले गोळे आता जर काय पाखात बुडवले तर आता कसे लागणार आहेत? गोड लागणार आहेत. वाक्य लक्षात ठेवा. मनुष्याकडे ज्ञान भरपूर आहे, पण त्या ज्ञानाला अगोदर भक्तिरूपी पाखात बुडवावं लागेल. जोपर्यंत मनुष्य ज्ञानाला भक्तिरूपी पाखात बुडवत नाही तोपर्यंत मनुष्याचं ज्ञान मात्र मनुष्याला गोड लागत नाही. महाराज सांगतात, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. नुसतं ज्ञान आहे आणि भक्ती जर नसेल आणि प्रेम जर नसेल तर देवा हे आमच्या काहीच कामाच नाही. हे ज्ञान आम्हाला नकोय. जीवनामध्ये तुमचं आमचं मागणं धन, श्रीमंती, पैसा हे मागणं जर कोणाचं असेल तर हे तुमचं आमचं मागणं आहे. पण एक वाक्य लक्षात ठेवा, जगाच्या चालक मालकाकडे, भगवंताकडे असं कधी काही मागू नका. जीवनामध्ये जीवन जगत असताना ज्ञानाची, धनाची, श्रीमंतीची, पैशाची किंमत काही नाही. बघा, रावणाच्या श्रीमंतीचा जर विचार करायचा झाला तर काय श्रीमंती होती रावणाची? काय मोठा संसार आहे, काय मोठा प्रपंच आहे. 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू आणि 80,000 बायका. एवढी मोठी श्रीमंती, एवढा मोठा संसार, एवढा मोठा प्रपंच. ऐका, त्याच्या श्रीमंतीचा जर विचार करायचा झाला तर आपण घरात सोनं ठेवतो, त्याची लंका सोन्याची होती. एवढी श्रीमंती असताना सुद्धा त्याच्या ज्यावेळेस रावण गेला त्यावेळेस एक कवडी
संपदा एवढी आणि सांगाती कवडे गेले नाही. एवढी श्रीमंती, एवढा मोठा संसार, एवढा मोठा प्रपंच, पण हे कवडी सुद्धा सोबत घेऊन गेला नाही. शेवटी सगळं कुठं ठेवावं लागलं? शेवटी सगळं इथंच ठेवावं लागलं. किती धन आहे, किती श्रीमंती आहे, किती पैसा आहे, किती ज्ञान आहे, तुमच्या ज्ञानाला, तुमच्या धनाला, तुमच्या श्रीमंतीला, तुमच्या पैशाला अजिबात काही किंमत नाही. त्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय धन श्रीमंती पैसा, व्यावहारिक श्रीमंती, प्रपंचिक श्रीमंती, सामान्याची श्रीमंती जगद्गुरु तुकोबारायने नाही मागितले. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवा मला काही नको, पण हे काही तुला जर द्यायचं जर असेल, मागत तर मुळातच काही नाही, पण तुझा हट्ट आहे ना, तुला जर द्यायचं जर असेल तर असं काहीतरी जे जगद्गुरु तुकोबारायने जगाच्या चालक मालकाकडं भगवंताकडं मागणं मागितलं. पण काय मागितलं तर महाराज अभंगाच्या प्रथम दान देगा देवा कोणच तुझा विसरण भावा. देवा द्यायचं जर असं तर असं काहीतरी दे, काय तर जगाच्या चालक मालकाचा भगवंताचा विसर नाही पडला पाहिजे, असं काहीतरी दे. जगाच्या चालक मालकाचा भगवंताचा विसर नाही पडून दिला कुणी? जगद्गुरु तुकोबारायांनी. विचार करा, देवानं जर आपल्याला दिलं तर कोणत्या देवानं दिलं याचा सुद्धा मेळ नसतो तुम्हाला आम्हाला. मागणं हे तुमचं आमचं आहे. मागणं मागत असताना काय मागायचंय, कसं मागायचंय, कधी मागायचंय, काय उचित आहे, काय अनुचित आहे, हे मागणं तुम्हाला आम्हाला कळलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय सांगता, देवा द्यायचंय तुझा विसर नाही पडला पाहिजे, असं काहीतरी दे. जगद्गुरु तुकोबारायांनी जगाच्या चालक मालकाचा भगवंताचा विसर पडून नाही दिला. का बरं भगवंताचा विसर पडून नसेल दिला? कारण वारंवार कुठेही कधीही केव्हाही जर सांभाळणारा कोण असेल हा जगाचा चालक मालक भगवंत आहे. बाकीचे सगळे सांभाळतात हे स्वार्थापोटी. महाराज सांगतात, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे आणि अंती हे काळाचे नाही कोणी, अंतकाळीच कोणी नाही. मग महाराज सांगतात, बहीण कुणाची, भाऊ कुणाचा आणि कोण कुणाचे सखे सुरे नाही रे, नाही कुणाचे नाही रे, नाही कुणाचे
सांगतात या जीवनामध्ये कोणी कोणाचं नाही. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत सगळे काका मामा दादा म्हणणार आहे, पण एकदा जर का आपल्या जवळचं सर्व काही संपलं तर कोणी कोणाचं नाही. एका निस्वार्थ सांभाळणारा जर कोण असेल तर हा जगाचा चालक मालक भगवंत आहे. आणि स्वार्थापोटी सांभाळणारे जर कोण असतील तर तुम्ही आम्ही. निस्वार्थ सांभाळतो हा जगाचा चालक मालक भगवंत. याच्याकरता त्या जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे जावं. एक उदाहरण सांगतो. ऐका, 80 वर्षाचे बाबा एका दवाखान्यामध्ये ऍडमिट केले. ऐका, 8 दिवस डॉक्टरनं सांभाळलं तर 5 लाख रुपये बिल लावलं. 5 लाख ऐकलं, बाबाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. डोळ्यामध्ये पाणी आल्याच्या नंतर डॉक्टर म्हणले, काय हो बाबा, पैसे नाही म्हणून रडता का? 5 लाख रुपये जरी जास्त वाटत असते ना तर याच्यातले 1-1.5 लाख रुपये मी कमी करेल, पण बाबा तुम्ही असं रडू नका. बाबांनी दिलेलं उत्तर आहे. बाबा म्हणले, मी पैसे म्हणून नाही रडत, मग रडता कशाला? बाबांनी सांगितलं, 8 दिवस तुम्ही मला सांभाळलं तर 8 दिवसाचं 5 लाख रुपये बिल लावलं. उत्तर फार गोड दिलंय का? 8 दिवस तुम्ही मला सांभाळलं तर 8 दिवसाचं 5 लाख रुपये बिल लावलंय. जगाच्या बापानं मला 80 वर्ष सांभाळले पण अजून 1 रुपया सुद्धा बिल नाही मागितलंय का? वारंवार कुठेही कधीही केव्हाही निस्वार्थ सांभाळणारा जर कोण असेल ना तो जगाचा चालक मालक भगवंत आहे. याच्याकरता त्या जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे जावं. त्यामुळे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर पडून देऊ नको. ह्या जगाच्या चालक मालकाचा, ह्या भगवंताचा विसर पडून देऊ नका. जीवनामध्ये जीवन जगत असताना बाकी धनाचा, श्रीमंतीचा, संसाराचा, प्रपंचाचा, प्रत्येक गोष्टीचा विसर पडून द्या. पण ज्या जगाच्या चालक मालकानं, भगवंतानं एवढं तुला मुलाचं शरीर दिलंय, त्या जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे जा. त्या जगाच्या चालक मालकाचं वारंवार नामचिंतन करा. माणसाचं मन एवढं चंचल चपळ आहे, पण महाराज माणसाच्या मनाला जायला नेला कुठल्याच प्रकारचा वेळ लागत नाही. महाराज सांगतात, बहुत चंचल चपळ आणि जाता येता नली वेळ. या मनाला जायला नेला कुठल्या प्रकारचा वेळ लागतो का? किती माणसाचं मन चंचल चपळ. ऐका, तुम्हाला सांगतो, आपल्या गावाहून पुण्याचं अंतर किती किलोमीटरचं आहे बाबा? किती? 300. आपल्या गावाहून पुणे 300 किलोमीटर आहे. मला सांगा, आपल्या गावाहून पुण्याला जर बसने जायचं म्हणल्याच्या नंतर किती तास लागतील? 7 तास. बसने जायचं म्हणल्याच्या नंतर 7 तास लागतील. आपल्या गावाहून जर स्वतःच्या गाडीनं जायचं म्हणल्याच्या नंतर किती तास लागतील? 1 तास कमी करायचं म्हणजे 6 तास लागतील. बरोबर. ऐका, बसने जायचं म्हणल्याच्या नंतर 7 तास लागतात. स्वतःच्या गाडीनं जायचं म्हणल्याच्या नंतर 6 तास लागतात. मग मला सांगा, आपल्याच गावाहून पुण्याला जर विमानानं जायचं म्हणल्याच्या नंतर किती तास लागतील? अर्धा तास लई झाला. पण तुमचा प्रश्न असा असेल की आपल्या गावामध्ये विमानतळ नाहीच आहे. बरोबर आहे का नाही? एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या गावामध्ये विमानतळ नाहीये हे बरोबर आहे, पण नारदाच्या गादीवर आहे. हनुमंतराय समोर बोलतोय, तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलतोय, आपल्या गावामध्ये सुद्धा विमानतळ होणार आहे. आपल्या गावामध्ये सुद्धा विमानतळ होणार आहे. कारण मला पुरावा नंतर द्यायला लागेल का नाही? कारण इथं सगळे जाणकार मंडळी आहात. मी नारदाच्या गादीवर बोलतोय, खोटं कशाला बोलू? आपल्या गावामध्ये सुद्धा विमानतळ होणार आहे. पण कधी माहितीये का? मी मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर. विचार करा, आता तुमच्या हातात आहे मला मुख्यमंत्री करायचे का नाही. बरोबर आहे का नाही? आपण मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आपल्या गावामध्ये विमानतळ आणू शकतो. इकडे लक्ष द्या. एका विनोदाचा भाग सोडून द्या. माझा सांगण्याचा हेतू हा आहे, आपल्या गावाहून पुण्याचं अंतर 300 किलोमीटर आहे. बसने जायचं म्हणल्याच्या नंतर 7 तास लागतात. स्वतःच्या गाडीनं जायचं म्हणल्याच्या नंतर 6 तास लागतात. विमानानं जायचं म्हणल्याच्या नंतर अर्धा तास लागतो. पण माणसाचं मन एवढं चंचलन चपळ आहे, या मनाला जायला न्यायला कुठल्या प्रकारचा वेळ लागत नाही. कीर्तनात बसल्या बसल्या मन अर्ध पुणे फिरून येत आहे. याच्याकरता महाराज सांगतात, जाता येता नलगे वेळ. या मनाला जायला न्यायला कुठल्या प्रकारचा वेळ लागत नाही. पण हे मन जर का एकदा भगवंताच्या चरणाशी लागलं तर मग परत माघारी येत नाही. संतात आता कोठे धावे मन आणि तुमचे चरण देखील या.
भगवंताचं चरण बघितलं की जीवनातला सगळा सिनभाग निघून जातो. भाग गेला, सीन गेला, अवघा झाला आनंद. पण कशामुळं? आता कोठे धावे म्हण. भगवंताचं एकदा जर का चरण बघितलं तर जीवनामधला पूर्ण अशा प्रकारचा सिनभाग निघून जातो. याच्याकरता महाराज सांगतात त्या जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे जा. जगद्गुरु तुकोबराय सांगतात देवा मला बाकी काही नको, तुझा विसर पडून देऊ नको. देव वारंवार सांभाळतो कारण देवानं अवतार त्याच्यासाठी घेतलाय. महाराज सांगता धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवया नाम देवासो संतास किंबहुना तुम्ही आम्ही असो. जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येकाचा एक धंदा आहे, तसा देवाचा धंदा आहे. घेऊन चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी दुर्जनासे संहारे. हातामध्ये चक्र आणि गदा घेऊन भक्ताला पायापाशी ठेवून दुर्जनाचा नैनाट करणं हा जर धंदा कोणाचा असेल तर हा धंदा देवाचा आहे. हा धंदा जगाचा चालक मालकाचा आहे. भक्त तसा असला पाहिजे, भक्ताचा भाव निष्ठेचा असला पाहिजे. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास आणि पाहू नये वास अनेकाचे. भक्त तसा असला पाहिजे, भक्ताचा भाव निष्ठेचा असला पाहिजे. भक्ताचा भाव जर निष्ठेचा असला पाहिजे, भक्त जर निष्ठावान असला तर जगाचा चालक मालक भगवंत आपलासा झाला म्हणून समजा. मग निष्ठा सांगत असताना अनेक निष्ठा सांगितल्यात. गुरुनिष्ठा आहे, पतिनिष्ठा आहे, स्वामीनिष्ठा आहे, देवनिष्ठा आहे, भक्तनिष्ठा आहे. गुरुनिष्ठा बघत असताना माऊली ज्ञानोबारायांची बघा, पतिनिष्ठा बघत असताना सीता मातेची बघा, भक्तनिष्ठा बघत असताना हनुमंतरायाची, रामायणामधला प्रसंग गंधमादन नावाच्या वानराची बघा. भक्तनिष्ठा ऐका, पतिनिष्ठा बघू आपण सीता माताची आणि भक्तनिष्ठा बघू हनुमंतरायाची. ऐका बरं, ज्यावेळेस सीता माता भांगेमध्ये शुंदूर लावत होत्या त्यावेळेस हनुमंतराय तिथं जातात आणि प्रश्न विचारतात, माते तुम्ही भांगेमध्ये का शुंदूर लावता? महिला मंडळाला माझा असा प्रश्न आहे की भांगेमध्ये का शुंदूर लावावा? बोला, भांगेमध्ये शुंदूर लावण्याचं कारण काय? झोपल्या का काय? जाग्याच आहेत ना? कशासाठी लावावा? कोणाचं? बोला बोला बाबा, कोणासाठी? पतीचं काय वाढावं? आयुष्य वाढावं. ऐका, पतीचं आयुष्य वाढावं याच्याकरता भांगेमध्ये काय लावावा? शुंदूर लावावा. आता लावत नाही, फार मोठी शोकांतिका आहे. मी अगोदरच सांगायलो. सीता मातेनं सांगितलं पतीचं आयुष्य वाढतं याच्याकरता भांगेमध्ये शुंदूर लावावा. हनुमंतराय जातात आणि हनुमंतराय सगळ्या अंगाला शुंदूर लावतात. वाक्य फार गोड आहे. हनुमंतराय सगळ्या अंगाला शुंदूर लावतात, देवासमोर जातात आणि देवाला हात जोडतात. देवानं सांगितलं का रे बाबा सगळ्याच अंगाला शुंदूर लावलाय, लावण्याचं कारण काय? हनुमंतरायानं दिलेलं उत्तर आहे. हनुमंतराय सांगतात ज्यावेळेस मी मातेला प्रश्न विचारला भांगेमध्ये का शुंदूर लावावा तर मातेनं मला सांगितलं पतीचं आयुष्य वाढतं याच्याकरता भांगेमध्ये शुंदूर लावावा. देवा माझं जे आयुष्य आहे, माझं आयुष्य सगळं तुमच्यासाठी आहे. आता तुमचं आयुष्य किती वाढेल सांगा? मी तर सगळ्या अंगाला शुंदूर लावलाय. याला म्हणायचं भक्तनिष्ठा. ही भक्तनिष्ठा जर कोणाची होते ना ती हनुमंतरायाची भक्तनिष्ठा होते. अजून एक निष्ठा सांगितलेली आहे. भक्तनिष्ठा कोणाची? ऐका, रामायणामधला प्रसंग आहे. गंधमादन नावाचा वानर होता. वानर युद्ध चाललं आणि त्या युद्धामध्ये कुंभकर्णाने वानराला हातामध्ये धरला आणि कुंभकर्णाने वानराला हातामध्ये धरल्याच्या नंतर ऐक बरं, विठ्ठल विठ्ठल आज वेळात वेळ काढून ज्या माझ्या बालकाच्या कीर्तनासाठी जे उपस्थित आहेत, ज्यांचं कीर्तन झाल्याच्या नंतर सुंदर अशा प्रकारचं संगीत भजन होणार आहे, अशा असणाऱ्या आदरणीय वंदनीय परमपूज्य माझ्या गुरुस्थानी असणाऱ्या रामायणाचार्य, भागवताचार्य आणि कीर्तनकार आदरणीय संगीताताई कोरडे एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार त्या सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आणि त्याचनंतर आदरणीय वंदनीय परमपूज्य मला वारंवार ज्यांचं मार्गदर्शन असतं अशा असणारे आमचे रमेशदाजी कोरडे एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या. माझं वंदन वेळात वेळ काढून माझ्या बालकाच्या कीर्तनासाठी उपस्थित आहे. तुम्हाला सर्वांना वंदन करतो. काय चाललं होतं आपलं? हा वा, ऐकणार हुशार आहे बघा सगळे. लक्षात ठेवा, ते माझ्या ध्यानात राहत नाही बघा, मी त्याच्यामुळे विचारलं, बाकी काही नाही बघा. तर माझा 3 महिन्या अगोदर तिकडे नाशिककडे ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये काय झालं माहितीये का, मला ऐकायला कमी यायलं, माझ्या ध्यानात एक राहिना
आणि मला दिसायला कमी बघा. चिल्लर तर दिसानाच कुठं बघा, निस्त्या नोटा दिसायला बघा. इकडे लक्ष द्या. ऐका, विनोदाचा भाग सोडून द्या. सांगण्याचं तात्पर्य एवढे. गंधमादन नावाचं वानर होता. युद्ध चाललं, कुंभकर्णाने हातामध्ये धरलं आणि कुंभकर्ण वानराला बोलू लागला, ऐक, वाचवणंही माझ्या हातात आहे आणि मारणंही माझ्या हातात आहे. सांगून टाक, आजपासून मी रावणाचा जर म्हणला तर तुला मी काय करेन, मी जीवनदान दे, तुला वाचू शकतो. गंधमादन नावाचा वानर होता. वानर पण वानरानं उत्तर दिलं. वानर काय म्हणला माहिती का, ऐक रे कुंभकर्णा, रावणाचं होऊन जगण्यापेक्षा, ऐका हा, रावणाचं होऊन जगण्यापेक्षा रामाचं होऊन मेलेलं बरं, याला म्हणायचं भक्तनिष्ठा. ही भक्तनिष्ठा जर कोणाची होती ना तर ही हनुमंतरायाची आणि गंधमादन नावाच्या वानराची भक्तनिष्ठा होती. जीवनामध्ये जीवन जगत असताना निष्ठा ह्या जगाच्या चालक मालकावरती, भगवंतावरती ठेवा. तो जगाचा चालक मालक भगवंत आपलासा झाला म्हणून समजा. देवाला जर काय लागत असेल तर प्रेम लागतं. महाराज सांगतात, थोर प्रेमाचा मुकेला. या भगवंताला जर द्यायचं असेल तर प्रेम द्यावं. पण सध्याच्या काळात प्रेम नावाची गोष्टच राहिलेली नाही. लोक बोलत असताना सुद्धा प्रेमानं बोलत नाहीत. महाराज असंच काय, गावाला कीर्तनाला गेलो, कीर्तन झालं, जेवायला बसलो. माझ्या शेजारी एक जण जेवायला बसला. एक जण चपाती वाढायला आला. महिला मंडळ, तुमच्याकडे चपाती म्हणतात की पोळी म्हणतात? चपातीच म्हणतात ना, कारण प्रत्येकाची भाषा वेगवेगळी असते. जिल्हा बदलला की तालुका बदलतो, तालुका बदलला की गाव बदलतं, आणि गाव बदललं की 100% भाषा बदलते. कारण आमच्याकडे माणसं मेल्याच्या नंतर जातात, तुमच्याकडे कसं आहे तसंच आहे ना. हा, म्हणजे माझी भाषा कळते, बाकी काही नाही. हे तर अगदी प्रत्येकाचे आणि वेगवेगळे असतात बघा. आता आमच्याकडे कीर्तन झाल्याच्या नंतर महिला मंडळ एका रांगेत, पुरुष मंडळ एका रांगेत महाराजांचं दर्शन घेण्यासाठी येतात. तुमच्याकडे येतात का? येतात? नाही येतात? आमच्याकडे रिकाम्या हातात नाही येत बरं. आमच्याकडे 500-500च्या नोटा घेऊन येतात. हा, बाया म्हणतात, महाराज पैसे मागायला सोबत काय चालणार नाही. महिला मंडळ टेन्शन घेऊ नका, मी कानातलं घेतो, मी मणी घेतो. अहो असंच काही कीर्तनामध्ये म्हणलो मी मणी घेतो. एका बाईनं मला काळे मणी दिले का, आता हळूहळू घ्यावा कसा काय वाकडं चालतात महाराज. काही जण, एक जण असा वाकडं चालत होता. एक जण हॉटेलमध्ये गेला आणि हॉटेलवाला मला इकडे, ते मला काय, ते मला तुझ्याकडे गरम काय, ते मला चहा आहे. नाही म्हणलं त्याच्यापेक्षा गरम काय, ते मला पुरी पाहिजे. नाही म्हणलं त्याच्यापेक्षा गरम काय, ते मला उत्ताप आहे. नाही म्हणलं त्याच्यापेक्षा गरम काय. त्याला जर राग आला आणि रागाच्या भरात मला माझ्याकडे सगळ्यात जास्त गरम इस्तू म्हणला. इस्तू हे इस्तू म्हणला की हे लगेच कसा करतो, आणि एक प्लेट इस्तू. यानं एक प्लेट असताना ठेवला त्याच्या पुढं. हे ना खिशातून बिडी काढली, इस्ताला चेतली आणि वडीत निघून गेला. का किती वाकडं चालतात सांगा बरं. इकडे लक्ष द्या. विनोदाचा भाग सोडून द्या. सांगण्याचा हेतू आहे, जगाच्या चालक मालकाला भगवंताला निष्ठा लागते. निष्ठावंत भाव हा स्वधर्म कोणाचा? भक्ताचा स्वधर्म आहे. याच्याकरता जीवनामध्ये जीवन जगत असताना या जगाच्या चालक मालकाकडे, भगवंताकडे जावं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवा मला काही नको, व्यावहारिक श्रीमंती, प्रपंचिक श्रीमंती, जीवनामध्ये जीवन जगत असताना ही काहीच नको. मला तुझा विसर नाही पडला पाहिजे, असंच काहीतरी दे. आपण जर देवाकडे मागणं मागितलं तर धन द्या, श्रीमंती द्या, पैसा द्या, हे तुमचं आमचं मागणं. बरं विचार करा, धनाची गरज कोणाला, पैशाची गरज कोणाला? ज्याच्याजवळ धन नाही, ज्याच्याजवळ पैसा नाही, ज्याच्याजवळ लक्ष्मी नाही, त्याला धनाची गरज आहे, त्याला पैशाची गरज आहे. पण एक ऐका, लक्ष्मी ज्याच्या पायाची दासी झाली त्याला पैशाची गरज आहे का? अजिबात नाही. महाराज सांगतात, पाय लक्ष्मीचे हाती अंतिशी यावे काकुळती. लक्ष्मी ज्याच्या पायाची दासी झाली त्याला पैशाचीही गरज नाही आणि धनाचीही गरज नाही. ऐका, धन असो, श्रीमंती असो, ज्ञान असो, थोडं जरी मिळालं तर अहंकार झाला म्हणून समजा. तसा लक्ष्मीला सुद्धा अहंकार झाला. भगवंताचा कोणीचा दोघांचा संवाद सुरू झाला आणि त्या संवादामध्ये लक्ष्मी देवाला सांगत होते, देवा या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर मी आहे. कोण बोललं? लक्ष्मी. कोणाला? देवाला. काय या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर मी आहे. का हे जग कोणामुळे जर चालत असेल तर माझ्यामुळे चालतं, अशी लक्ष्मी देवाला सांगू लागली. देवानं सांगितलं, लक्ष्मी तोंडानं म्हणून काहीच उपयोग नाही, हे मला सिद्ध करून दाखवावं लागेल. ठीक आहे म्हणे, वेळ आल्याच्या नंतर मी नक्की सिद्ध करून दाखवेल. गावामधून प्रेत यात्रा जाऊ लागली आणि त्या प्रेत यात्रेमध्ये लक्ष्मीने पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली. ज्या प्रेत यात्रेमध्ये लक्ष्मीने पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली त्या प्रेत यात्रेमधल्या लोकांना प्रेत खाली ठुलून सगळेजण पैसे गोळा करू लागले. काय केलं? प्रेत यात्रेमधल्या लोकांना प्रेत खाली ठुलं आणि सगळेजण काय करू लागले? पैसे गोळा करू लागले. जाऊ द्या, त्या प्रेत यात्रेचं जाऊ द्या. उदाहरणार्थ, जर आपल्या कीर्तनात जर पैशाचा पाऊस पडला तर तुम्ही कीर्तन ऐका राहतान का? तुम्ही राहतान काय नाही, हे तुमचा पुढचा प्रश्न. मी करीनच का नाही, हे लय मोठा प्रश्न. सगळे धनाच्या मागे पळतात, सगळे पैशाच्या मागे पळतात. लक्ष्मी पळत देवाकडे जाते आणि देवाला सांगते, देवा बघा, ज्या प्रेत यात्रेमध्ये मी पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली त्या प्रेत यात्रेमधले लोकांना प्रेत खाली उठलं आणि सगळेजण माझ्या मागे पळताय, सगळेजण मला गोळा करताय. भगवंताने हात जोडले. भगवंत सांगतात, लक्ष्मी तुझं अगदी बरोबर आहे.
पण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या प्रेत यात्रेमध्ये तू पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली त्या प्रेत यात्रेमधले लोक तुझ्याकडे आले. काय? ज्या प्रेत यात्रेमध्ये तू पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली त्या प्रेत यात्रेमधले लोक तुझ्याकडे आले. ते प्रेत अजून तुला बघून काही उठलेलं नाही. भगवंताला लक्ष्मी बोलू लागली आणि लक्ष्मी सांगू लागले, देवा ते उठणच कसं, त्याच्यात रामच राहिलेला नाही. भगवंत सांगतात, लक्ष्मी जर प्रश्नाचं उत्तर कळालं असेल तर मी शांत बसू का? लक्ष्मीने सांगितलं, देवा स्पष्ट बोला, मला असं कोड्यात्मक सांगू नका. भगवंताने स्पष्ट सांगितलं, आहे लक्ष्मी, जोपर्यंत शरीरामध्ये मी आहे तोपर्यंत तुला किंमत आहे, आणि एकदा जर का मी शरीरामधून निघून गेलो ना तर तुला कवडीची सुद्धा किंमत नाही. एक वाक्य लक्षात ठेवा, आपल्या धनाला किंमत आहे, आपल्या श्रीमंतीला किंमत आहे, पण कशामुळं? जोपर्यंत शरीरामध्ये राम आहे तोपर्यंत. एकदा ह्या शरीरामधला राम निघून गेला तर तुमच्या धनालाही किंमत नाही आणि तुमच्या श्रीमंतीलाही किंमत नाही. याच्याकरता जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुझा विसर न झाला. देवा तुझा विसर नाही झाला पाहिजे. मला बाकी काही नको, मला फक्त तुझा विसर होऊन देऊ नको. विचार करा, किती मोठा कोरोनाचा काळ आलता. एवढ्या कोरोनाच्या काळात किती लोक गेले, बरेचसे लोक गेले. पण तुम्ही मला सांगा, आज जेवढे तुम्ही कीर्तनाला उपस्थित आहेत आपल्यामधून एखादा तरी गेलाय का? गेला नाही गेला? उपकार कोणाचे? देवाचे उपकार आहे, जगाच्या चालक मालकाचे उपकार आहे. जा देवाकडे कधीतरी, देवाला हात जोडून सांगा, देवाला, देवा बरवे झाले आजीवरे, नाही पडिलो मृत्यूचे हारी, वाचून आलो येथ बरे, आणि उरले ते हरी तुम्हा समर्पण. जेवढं आयुष्य उरलंय का तेवढं सगळं भगवंताच्या चरणी समर्पित करायचंय. कोरोनामध्ये काय झालं माहितीये का? रोग होऊन कमी मेले, भीतीनं सगळ्यात जास्त गेले. कारण सरकारनं नियम तसा काढला होता, खोकला की ठोकला. त्याच्यामुळे काही जण खोकला दाबू दाबू मेले. कधी जाईन कधी गचकन म्हणून सुद्धा मेळ लागत नव्हता महाराज. अहो, एका जणाला कोरोनाच्या काळात देव प्रसन्न झाला. काय मग ह्याची अक्कल पाहिजे ना. कोरोनाच्या काळात देव प्रसन्न झाला आणि त्याने देवाला काय मागितलं माहिती का? हेची दान देगा देवा. देवाला काय म्हणला माहिती का? हेची दान देगा देवा, शेजाऱ्याला कोरोना व्हावा. मग शेजाऱ्याला कोरोना झाले होते, तो ह्याकडे यावा आणि तूच क्वारंटाईन होऊन बसावा. म्हणजे असं कुठं मागणं असतंय का महाराज? हे मागणं म्हणजे तुमचं आमचं. पण जगद्गुरु तुकोबारायांचं, साधू संतांचं मागणं हे जरा वेगळंच आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मला बाकी काही नको. ऐका, जीवनामध्ये जीवन जगत असताना, मागणं मागत असताना कोणासारखं मागावं तर जगद्गुरु तुकोबारायांसारखं मागा. ऐका, संसारिक श्रीमंती, प्रपंचिक श्रीमंती या संसारामध्ये, या प्रपंचामध्ये काही खरं नाही. हा संसार, हा प्रपंच काहीच कामाचा नाही बरं. हा फलगट आहे. तुम्ही म्हणता, महाराज तुमचं लग्नच झालं नाही आणि संसाराच्या प्रपंचाच्या लय उचापात्या करायली. हे बघा, मी प्रामाणिक माणूस आहे, त्याच्यामुळे मी प्रमाण दिल्याशिवाय बोलणार नाही. काही जरी बोलत असेल तर मी पुरावा देऊन बोलतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराज जर बोलत असतील आणि महाराजाच्या बोलण्याला जर पुरावा नसेल तर महाराज जिता पुरावा. बोलणं कळालं ना माझं? हा, याच्याकरता मी पुरावा देऊन बोलणार आहे. काय पुरावा? ऐका, फलकट तो संसार येते सार भगवंत, दुःख बांधवडी आहे हा संसार, आणि सुखाचा विचार नाही कुठे. संसारात प्रपंचात सुखाचा विचार कुठंच नाही. संसार प्रपंच हा काही कामाचा नाही. उदाहरण सांगता का? एक जण असा बारीक कठीण करून आला. बरं, बारीक कठीण करून आला आणि तो बायकोकडे गेला आणि बायकोला काय म्हणला माहिती का? का ग, आज जरा मी बारीक कठीण करून आलो तर जरा मी तरुणच दिसायलो असं. काय म्हणलं तो बायकोला? आज जरा मी बारीक कठीण करून आलो तर जरा मी तरुणच दिसायलो असं. बायको काय म्हणली माहिती का? चप्पी करून यायची ना, पाळण्यातले दिसला असता. म्हणजे काही खरं नाही महाराज. हा संसार आहे म्हणे, हा प्रपंच आहे. आणि एक वाक्य लक्षात ठेवा, प्रत्येकाची बायको प्रत्येकाला प्रत्येकाच्या भाषेत शिकवते महाराज. प्रत्येकाची बायको, वकिलाची बायको म्हणते थांबा तुमचा निकालच लावते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका. नाव्याची बायको म्हणते मेल्यानं माझा केसानं गळा कापला. पेंटरची बायको म्हणते एका रट्यात थोबाड रंगवे. पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका. बरोबर आहे का? आता ह्यांना काय त्यातलं कळणार आहे? आम्ही दोघं खाल्ले म्हणजे त्याच्यामुळे आम्हाला काय त्याचा अनुभव आहे. वाक्य लक्षात ठेवा. बरं, मला सांगा, गायनाचार्याची बायको काय गपची बसते का? किती गोड चालवायची, घरी जायचं आणि घरी गेल्याच्या नंतर बायकोला म्हणायचं, बघ आज चैतन्य महाराजांच्या कीर्तनामध्ये एवढे गोड चाल गायली. बायको म्हणते ग बसा, लग्नाच्या आधीपासून मला माहिती तुम्ही किती चालीचे, तुम्ही गपरा, मला काही सांगू नका. काय खरंय सांगा बरं. बरं, कीर्तनकाराची बायको सुद्धा काही गपची बसते का? कीर्तनकाराची बायको सुद्धा गपची बसत नाही. पण मला त्याचा अनुभव नाही म्हणून मी अजून काहीच सांगत नाही. बघा, आता म्हणे हा संसार आहे म्हणे, हा प्रपंच. एक वाक्य लक्षात ठेवा, जीवनामध्ये जीवन जगत असताना या संसाराच्या, या प्रपंचाच्या कधीच नादाला लागू नका. महाराज सांगतात, फलकट तो संसार येते सार भगवंत, दुःख बांधवडी
नाही हा संसार आणि सुखाचा विचार नाही कुठे. संसारात प्रपंचामध्ये विचार करायचा झाला तर जीवनामध्ये जीवन जगत असताना सुखाचा विचार कुठंच नाही. त्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तुझा विसर पडून देऊ नको. देव म्हणतो महाराज जर माझा विसर नाही पडला तर नेमकं काय होईल. तर महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात संतात गुण गायीन आवडी आणि हिची माझी सर्व जोडी. देवा जर तुझा विसर नाही पडला तर मी काय गाईल. वारंवार तुझं गुण गाईल. गुण गायीन आवडी हिची माझी सर्व जोडी. ह्या जगाच्या चालक मालकाचं ह्या भगवंताचं वारंवार काय करावं. त्या जगाच्या चालक मालकाचं ह्या भगवंताचं गुण गावं. जीवनामध्ये जीवन जगत असताना ह्या जगाच्या चालक मालकाचं भगवंताचं नामचिंतन करावं. महाराज देवाची भक्ती करायची जगाच्या चालक मालकाचं भगवंताचं नामचिंतन करायचं आम्हाला मान्य आहे. पण देवाची भक्ती करत असताना नेमकी कोणत्या देवाची भक्ती करायची कोणत्या देवाकडे जायचंय. कीर्तनात बसलेले एखाद्याला सहज प्रश्न विचारला जगाच्या पाठीवर देव किती तर तुम्ही आम्ही किती सांगणार आहे. 33 कोटी. जगाच्या पाठीवर 33 कोटी देव असताना नेमकं कोणत्या देवाकडे जायचं आणि कोणत्या देवाची भक्ती करायची. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तिने विना जीवा सुखनो. हे एकच कोणता तरी देव आपलासा करा. त्या देवाकडे जा आणि त्या देवाची भक्ती करा. मग एकच देव आपलासा करून घ्यायचा आहे. मग कोणता देव आपलासा करून घ्यावा आणि कोणत्या देवाकडे जावं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पंडुंग. वाट पाहे उभा बेटीची आवडी अनुकृपाळू तातडी होता वेळ. महाराजांनी पंढरपूरला जायला सांगितलं. पण का पंढरपूरला जावं. पंढरपूरला जाण्याचं कारण काय. जगाच्या पाठीवर देव अनेक आहे. जगाच्या पाठीवर तीर्थक्षेत्र ते सुद्धा अनेक आहे. जगाच्या पाठीवर भगवंत तेही अनेक आहे. मग जगाच्या पाठीवर देव अनेक असताना तीर्थक्षेत्र अनेक असताना भगवंत अनेक असताना पंढरपूरला का जायचंय. पंढरपूरला जाण्याचं कारण काय ते महाराज सांगतात ऐशी चंद्रभागा ऐशे भीमातीर आणि ऐसा विठेवर देव कोठे. विटेवरचा देव भीमातीर आणि चंद्रभागा ही बघायला कुठे भेटत असेल तर ती फक्त पंढरपूरला आहे. याच्याकरता महाराज सांगतात जीवनामध्ये जीवन जगत असताना जायचं जर कुठं असं तर त्या पंढरीच्या पांडुरंगाकडे जावं. त्या जगाच्या चालक मालकाकडे जावं. भागवतामध्ये सुंदर अशा प्रकारचा प्रसंग आलेला आहे. गजेंद्र नावाचा हाती ज्यावेळेस पाण्यामध्ये पोहायला गेला आणि गजेंद्र नावाचा हाती पाण्यामध्ये पोहायला गेल्याच्या नंतर मगरीनं त्या गजेंद्र नावाच्या हत्तीचा पाय धरला. मगर काय पाय सोडत नव्हता. गजेंद्राचं कुटुंब विनवणी करत होतं. गजेंद्र पाय सोडण्यासाठी विनवणी करत होता. शेवटी सगळं कुटुंब निघून गेलं. शेवटी बायको राहिली. बायको तर बायको असत्या. बायको 4-5 दिवस राहिली. बायको सुद्धा म्हणजे मला सुद्धा जावं लागलं. शेवटी बायको ही निघून गेली.
गजेंद्र नावाचा हट्ट एकटाच राहिला. काय करावं, समोरचे कमळाचं फुल होतं. कमळाचं फुल सोमेनं तोडलं आणि देवाला अर्पण केलं. सांगितलं देवाला, देवा जगाचा चालक मालक आहेस, भगवंत आहेस. एवढ्या दिवसापासून तुझा भक्त संकटामध्ये पडलाय, पण अजून सुद्धा वाचवायला नाहीस. नुसतं म्हणण्यासाठी का धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाडीसे. भक्तजना नुसतं म्हणण्यासाठी का धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची आम्हा करणे, काम बीज वाढवया नाम. नुसतं म्हणण्यासाठी करे देवा घेऊन चक्र गदा हाची धंदा करीतो. भक्ता राखे पायापाशी दुर्जनासे संहारे. एवढ्या दिवसापासून तुझा भक्त संकटामध्ये पडलाय, पण अजून सुद्धा वाचवायला नाहीस. कुठं तरी गुंतलायस देवा, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. वेळ कास खयाला वेल्या दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले देवा. अरे गुंतलास तरी कुठं, मला नेण्यासाठी ये. गजेंद्र नावाच्या हत्तीला वाचवण्यासाठी जगाचा चालक मालकानं भगवंतन अवतार घेतला. ही ताकद जर कशामध्ये असेल तर हे ताकद भक्तामध्ये. म्हणून महाराज सांगतात गुण गायीन आवडी आणि हिची माझी सर्व जोडी. जगाच्या चालक मालकाचं भगवंताचं जर गुण गायलं, तो जगाचा चालक मालक भगवंत तुम्हाला वाचवायला, तुम्हाला सांभाळायला येणार आहे. कारण मी सुरुवातीला सांगितलं होतं, निस्वार्थ सांभाळणारा देव आहे आणि स्वार्थापोटी सांभाळणारे तुम्ही आम्ही. याच्याकरता जीवनामध्ये जीवन जगत असताना धन नको, श्रीमंती नको, पैसा नको. या धनाची गरज नाही, या श्रीमंतीची गरज नाही, ह्या पैशाची सुद्धा गरज नाही. देवा हे ज्ञान, हे धन, हे श्रीमंती, हे पैसा आमच्या काहीच कामाचं नाही. जीवनामध्ये जीवन जगत असताना फक्त एवढं दे, ह्या जगाच्या चालक मालकाचा भगवंताचा विसर नको पडून देऊ. मला धन नको, मला श्रीमंती नको. द्यायची जर असेल तर मुळातच साधू संतांची संगत दे. महाराज अभंगाच्या
आपल्या गावात नाही, साक्षात पांडुरंगाच्या दरबारामध्ये पंढरपूरला चालला का काय. एवढं गोड वातावरण आहे महाराज. गाणारे चांगले आहेत, वाजवणारे चांगले आहेत, ऐकणारे चांगले आहेत, आणि सगळे चांगले असतील तर कार्यक्रमाची मजा आहे, नाही तर काही उपयोग नाही. काही काय गावाला कीर्तनाला गेला तर तिथं गाणारे नसतात आणि वाजवणारे नसतात. एकदा खाली मी विदर्भात कीर्तन गेलो, तिथं गाणारे ना वाजणारे नाही, टाळीहून मागं दोघंच उभा. मी म्हणलं मी पुढे म्हणतो तुम्ही मागून उचला, ते दोघं उठले मलाच उचलायला लागले. आता काय करता, गाणारे वाजवणारे ऐकणारे चांगले असले पाहिजे. आणि इथं जर बघितलं तर सगळे चांगले आहेत. महाराज सांगतात नलगे मुक्ती धनसंपदा. द्यायचे जर असेल तर काय द्यावी, संतांची संगत द्या. मग महाराज जगद्गुरु तुकोबारायांनी तुम्हाला आम्हाला मुळातच जगाच्या चालक मालकाला भगवंताला साधू संतांची का बरं संगत मागितलं असेल. साधू संतांची संगत मागण्याचं कारण काय. एक ऐका, देव आणि संत हे अवतार येतात, जन्माला येतो ते तुम्ही आम्ही. अवतारला येणं कशाला म्हणावं आणि जन्माला येणं कशाला म्हणावं. येणं हे ज्याच्या हातात आहे आणि कार्य झालं की जाणं हे ज्याच्या हातात आहे त्याला म्हणावं अवताराला येणं. येणं हे ज्याच्या हातात नाही आणि जाणं हे ज्याच्या हातात नाही त्याला म्हणावं जन्माला येणं. विचार करा, येणंही आपल्या हातात नाही, जाणंही हातात नाही, पण आल्याच्या नंतर जावं लागतं हे मात्र निश्चित आहे. कारण येते नाही उरो, आले अवतार आणि एरती पामर जीव किती. इथं राहणारा, इथं उरणारा एकही अवतार आलेला नाही. इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाला जावाच लागतंय. पण जाणं कसं असावं, जाणं कोणासारखं असावं. गेल्याच्या नंतर चार माणसाने आदरण नाव घेतलं पाहिजे. महाराज सांगतात गेले दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती मरणा आधी सावध भावे कीर्ते करोनी मरावे. तुका म्हणे एका मरणची सरे उत्तमची उरी कीर्ती मागे. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाने. असं जगावं. गेल्याच्या नंतर चार माणसाने आदरण नाव घेतलं पाहिजे. आपला दुश्मन जरी असं तरी सुद्धा त्यानं नाव घेतलं पाहिजे. या जगण्याला खरा अर्थ आहे. जीवन जगत असताना असं जगावं. जगद्गुरु तुकोबाराय सांगता देवा द्यायचे जर असेल तर मला साधू संतांची संगत दे, मला बाकी काही नको. देवानं जगद्गुरु तुकोबारायला आनिश दाखवलं, धनाचं आनिश दाखवलं, मुक्तीचं आनिश दाखवलं. पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मला त्या धनाची गरज नाही, मला त्या मुक्तीची सुद्धा गरज नाही. देवा मुक्ती 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 काय करतो, तुझी मुक्ती म्हणतो ना ती मुक्तीच आता आमची जर कोण झाली असेल तर नवरी झाली. महाराज सांगतात तुका म्हणे मुक्ती परीने येली नवरी आणि आता दिवस चाली खेळी मिळी. मला त्या मुक्तीची गरज नाही, त्या धनाची गरज नाही, त्या पैशाची गरज नाही, त्या श्रीमंतीची सुद्धा गरज नाही. द्यायची जर असेल तर साधू संतांची संगत द्या. का बरं साधू संतांची संगत मागितली असेल त्याचं कारण आहे मुळातच साधू संतांची संगत याच्यासाठी मागितली की जगाचं कल्याण करण्यासाठी देव झिजवणारे जर कोण असतील तर साधू संत आहेत. देव कोणाला म्हणावं, मनुष्य कोणाला म्हणावं, साधक कोणाला म्हणावं, संत कोणाला म्हणावं. का जो कधीच रस्ता चुकत नाही याला देव म्हणा, जो कायम रस्ता चुकत राहतो याला मनुष्य म्हणा, जो योग्य रस्त्यानं चलत राहतो याला साधक म्हणा आणि चुकलेल्या रस्त्याला योग्य रस्ता दाखवून देतो याला संत म्हणा. कारण संतांचं कामच एवढं असतंय. मार्ग मार्ग लावून गेले आधी अंजया निधी संत ते अज्ञाना लावावे सन मार्गाशी. अज्ञानाला जे योग्य मार्ग दाखवून देतात हे मात्र साधू संत असतात. कारण संताची व्याख्या सांगत असताना अशी सांगितली महाराज संतुष्टम सततम इति नाम संत. त्यामुळे जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसानं संगत करत असताना कोणाची करावी, मुळातच माणसानं संगत करत असताना साधू संतांची करा. पण एक ऐका, साधू संतांची संगत, साधू संतांची भेट लई अवघड आहे की कोणाच्याही नशिबामध्ये नाही. महाराज सांगतात बहु अवघड
आहे संत भेटी. पण एखाद्याला संताची भेट झाली, एखाद्याला संताची कृपा झाली, तर मग महाराज सांगता संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञान देवे रचिला पाया आणि उभारिले देवालया. भेट होत असताना, संगत होत असताना जगाच्या चालक मालकाकडे जीवनामध्ये जीवन जगत असताना महाराज सांगतात मला बाकी काही नको. संगत करत असताना मुळातच कोणाची जर करायची असेल ना तर मुळातच मला साधू संतांची संगत द्या. या जगण्याला खरा अर्थ आहे. माणसानं जगत असताना आनंदानं जगावं, प्रेमानं जगावं. एका जगद्गुरु तुकोबराय सांगता देवा गर्भाचं दुःख किती जरी असेल ना तर मी मात्र भोगायला तयार आहे, पण एकदा बाहेर आल्याच्या नंतर मला सुखी ठेव. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात तुका मन गर्भवास तुका चरणात महाराज सांगतात तुका म्हणे गर्भवासी सुगे घालावे अम्मासी. जगद्गुरु तुकोबरायांनी आजच्या अभंगाद्वारे जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे मागणं मागितलंय. काय उच्चित आहे काय अनुचित आहे मागणं मागत असताना जगद्गुरु तुकोबरायांसारखं मागणं मागा. आजच्या दिवशी आतापर्यंत गेल्या 7 दिवसापासून या मंडपामध्ये कुणी सेवा केली असेल, कुणी गायनाची सेवा केली, कुणी टकवा जोजोची सेवा केली, कुणी अन्नदानाची, कुणी ज्ञानदानाची, कुणी उरगणीची, कुणी पंगतीची, कुणी चटया आतरायची, कुणी मंडप झाडायची, कुणी स्पाईस सिस्टीमची, कुणी विण्याची सेवा दिली.
या सगळ्या सेवेचं फळ आज देवाकडे, जगाच्या चालक मालकाकडे, भगवंताकडे मागायचंय. आणि काल्याच्या रूपामध्ये जगाचा चालक मालक भगवंत ते तुम्हाला आम्हाला फळ देणार आहे. फक्त मागणं मागत असताना चांगलं असावं. प्रत्येक जणाचं मागणं देवानं मला धन द्यावं, देवानं मला श्रीमंती द्यावी, देवानं मला पैसा द्यावा, हे मागणं तुमचं आमचं आहे. भगवंताचं नामचिंतन करायचं. याला कुठल्या प्रकारचं बंधन नाही, वेळेचं बंधन नाही, काळाचं बंधन नाही. सकळ असे येथे आहे अधिकार आणि कलियुग उद्धार हरीच्या नामे. वय झाल्याच्या नंतर यावं, लहानपणात या किंवा तरुणपणात या, पण या आणि परमार्थ करा. महाराज सांगतात कामामध्ये काम आणि काही म्हणा राम राम. कामामध्ये काम केलं पाहिजे, काहीतरी राम राम म्हणलं पाहिजे. आता माझ्याकडे बघा, या वयात मी कीर्तन करतो, या वयात मी धोतर घालतो, तर मला सुद्धा बरेचसे जण म्हणतात महाराज या वयात, कारण मी दिसायला बारीक आहे आणि मी दिसायला बारीक असल्यामुळे मला महाराज सुद्धा कुणी म्हणत नाही. खरं सांगा, मी महाराज म्हणून तरी वाटतो का तुम्हाला? नाही. मग पोत्राच आहे का? असं काही म्हणता का? महाराजच आहे ना. महाराज म्हणलं की दाढी गाडी बॉडी असली पाहिजे, त्याच्याशिवाय वजनच पडत नाही हो. काय 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 माणसं वजनदार असतात, लबाड बोलत नाही. आमच्या गावात एक 1.5 क्विंटलची बाई आहे. खोटं वाटत असेल तर येऊन बघा. तिच्या घरामध्ये चोर घुसले, कायला मराय जावं का तिच्या घरात चोर आहे ना? सांगा बरं. घरात चोर घुसले, बाईला जाग आली. एक चोर हातात धरला, एक चोर हातात धरला, खाली पडले ना अंगावर बसली. अंगावर बसून स्वतःच्या पोराला काय म्हणली माहिती का? पप्प्या जाय पटकन म्हणजे पोलिसाला बोलून आण. पप्प्या बाहेर गेला आणि परत मध्ये आला. मध्ये आल्याच्या नंतर म्हणला मम्मी माझी चप्पलच सापडा नाही. चोर म्हणला माझी घालून जाय पण पोलिसाला बोलून आण. ऐका, भगवंताचं नामचिंतन करायचंय. याला वेळेचं बंधन नाही, काळाचं बंधन नाही, वयाचंही बंधन नाही. कामामध्ये काम करा, भगवंताचं नामचिंतन करा. जीवनामध्ये जीवन जगत असताना आनंदानं जगावं, प्रेमानं जगावं. आता माणसाचं आयुष्य फार छोटं आहे. एक घास हातात, एक घास तोंडात, एक घास गिळायची सत्ता सुद्धा तुमच्या आमच्या हातामध्ये नाही. वृक्षाची पाणी हालेजाची सत्ता, वृक्षाचं पान हलवायची सत्ता जर हातात गुणाची असेल तर ती देवाच्या, जगाच्या चालक मालकाच्या हातात आहे. त्याकरता जीवनामध्ये जीवन जगत असताना ह्या भगवंताचा, या जगाच्या चालक मालकाचा विसर पडून देऊ नका. आनंदानं जगावं, प्रेमानं जगावं. एकत्रित येण्याचं एकमेव ठिकाण जर कोणचं असेल तर हा धर्म मंडप आहे. याच्याकरता इथं कधीतरी या, ह्या भगवंताचं नामचिंतन कधीतरी करा. भारत देशामध्ये तुम्हाला मला जन्म भेटलाय. भारत देशासारखा देश दुसरा कोणचा नाही. पवित्र ते कोळ पावन तो देश, हा भारत देश पवित्र आहे. या भारत देशामध्ये ज्ञानोबारांनी जन्म घ्यावा, तुकोबारांनी जन्म घ्यावा. या भारत देशामध्ये तुम्हाला मला जन्म भेटलाय. नवल काय, महाराष्ट्रामध्ये जन्म भेटलाय, या जिल्ह्यामध्ये जन्म भेटलाय, या तालुक्यामध्ये जन्म भेटलाय, या गावामध्ये जन्म भेटलाय. भेटून जे भेटून एवढा तोलामोलाचा हा भव्य दिव्य अशा प्रकारचा अखंड हळम सप्ताह तुम्हाला ऐकायला बघायला भेटतोय. याच्या पलीकडे काय मोठं भाग्य पाहिजे सांगा ना. तुमचं आमचं एवढं तोलामोलाचं भाग्य आहे. त्याच्याकरता आनंदानं जगावं, प्रेमानं जगावं. या जगण्याला खरा अर्थ आहे. माझी वेळ संपलेली आहे. जीवनामध्ये जीवन जगत असताना आनंदानं जगा. झालेली सेवा ज्ञानोबारांच्या चरणी, गुरुवरांच्या चरणी, भगवंताच्या चरणी, तुमच्या सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करून इथेच मी माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. अभंगाचा अर्थ, भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. माझ्या बुद्धीला जसा झेपल तसा या अभंगाचा अर्थ, भावार्थ तुमच्या समोर मांडलेला आहे. एखादा शब्द काही जर चुकलं हुकलं असेल तर मुलाचा अंत करून मला माफ करा. जे योग्य असेल ते घरी घेऊन जा आणि जे चुकलं हुकलं असेल ते माझी मला परत देऊन टाका. याची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी हिची माझी संगजोडी. नलगे मुक्ती धन संपदा संत संगती सदा, तुका मने गर्भवासी सुखे घालावी अमासी, गुण गाईन आवडी हिची माझी सर्व जोडी. विठोबार घर
तुका हे